बंड आणि बंडखोर हे शब्द राजकारणात नवे नाहीयेत। आपल्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर अनेक जण बंड करतात आणि अपक्ष अर्ज दाखल करतात। यातून आपली ताकद किती आहे हेच पक्षाला दाखवण्याचा प्रयत्न असतो। मात्र याच बंडखोरांमुळे अनेकदा राजकीय समीकरणे सुद्धा बदललेली दिसतात। कधी कधी बंडखोरीचा फायदा तिसऱ्याच कोणाला तरी होताना दिसतो। त्यामुळे बंडोबांना थंड करण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न केले जातात। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा 157 नेत्यांनी बंडखोरी केली आहे। मात्र कोणते ना कोणतं आमिष दाखवून बहुतांशी बंड रोखण्याचा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना यश आले। मात्र तरीही असे 10 बंडखोर आहेत ज्यांनी माघार घेण्यास नकार देत विधानसभा लढवण्याचा चंगच बांधलाय। महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवणारे हे बंडखोर नेमका आहेत तरी कोण? मतदारसंघात त्यांची ताकद किती आणि या नेत्यांच्या बंडखोरीचा फटका नेमकं कोणाला बसू शकतो याचाच घेतलेला हा इन-डेप्थ आढावा। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतात हॅलो महाराष्ट्र। यातील पहिली जागा आहे नांदगावची। या ठिकाणी शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे आणि ठाकरे गटाचे गणेश धात्रक यांच्यात सामना होणार आहे। मात्र या ठिकाणी छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत रंगत निर्माण केली आहे। तसं बघितलं तर नांदगाव आणि त्या मतदारसंघातलं राजकारण हे सुहास कांदे विरुद्ध भुजबळ कुटुंब या वादाभोवतीच फिरत राहिले। मात्र महायुतीच्या जागा वाटपात नांदगावची जागा शिंदे गटाला गेली। त्या विरोधात समीर भुजबळ यांनी अर्ज दाखल करत आव्हान दिले। छगन भुजबळ यांची सुद्धा संपूर्ण यंत्रणा समीर भुजबळ यांच्याच पाठीशी असेल। त्यामुळे नांदगावमध्ये सुहास कांदे यांचं टेन्शन वाढल्याचं चित्र आहे। सध्या या मतदारसंघात सुहास कांदेंचं वर्चस्व आहे यात शंका नाहीये। मात्र तिरंगी लढतीचा फटका त्यांना बसू शकतो। दुसरी जागा आहे ती अक्कलकुवा विधानसभा। शिंदे गटाचे आमशा पाडवी विरुद्ध काँग्रेसचे केसी पाडवी असा सामना या ठिकाणी असताना भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत खळबळ उडवून दिली आहे। हिना गावित यांच्या बंडखोरीमुळे अक्कलकुवा विधानसभा निवडणुकीत हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळेल। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माझ्या मतदारसंघातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी जाहीरपणे काँग्रेसचा प्रचार केला। त्यामुळे आम्ही सुद्धा विधानसभेला शिंदे गटाचा प्रचार करणार नव्हतो। त्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय असं म्हणत हिना गावित यांनी शिंदे गटाला आव्हान दिले। हिना गावित अनेक दिवसांपासून मतदारसंघात सक्रिय झाल्या असून त्यांच्या बंडखोरीमुळे शिंदे गटाच्या आमशा पाडवी यांना धक्का बसण्याची शक्यता आहे। तिसरी जागा आहे रिसोड विधानसभा। या ठिकाणी शिंदे गटाच्या भावना गवळी विरुद्ध काँग्रेसचे अमित झनक अशी लढत असतानाच भाजपकडून इच्छुक असलेले अनंतराव देशमुख यांनी अपक्ष अर्ज भरलाय। अनंतराव देशमुख हे मूळ काँग्रेसचे, मात्र काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळत नसल्यानं त्यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपकडून उमेदवारी मिळेल या आशेवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मात्र महायुतीच्या जागा वाटपात रिसोडची जागा शिंदे गटाला गेल्यानं त्यांचा भ्रमनिरास झाला। अशा वेळी अपक्ष अर्ज भरून त्यांनी महायुतीलाच आव्हान दिले। माजी खासदार असलेल्या अनंतराव देशमुख यांचं मतदारसंघात चांगलंच राजकीय वजन असून त्यांच्याकडे 50 ते 70 हजार मतांचं पॉकेट आहे। त्यामुळे त्यांच्या बंडखोरीचा फटका भावना गवळी यांना बसू शकतो। चौथी जागा आहे ती चंदगडची। या ठिकाणी अजित पवार गटाचे राजेश पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे नंदिनी बाभुळकर असा सामना होणार आहे। मात्र भाजपच्या शिवाजी पाटील यांनी बंडखोरी केली आहे। शिवाजी पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील म्हणूनच ओळखले जातात। भाजप माथाडी नेते म्हणून सुद्धा त्यांनी चांगलं काम केले। 2019 विधानसभेत सुद्धा अपक्ष लढत शिवाजी पाटील यांनी राजेश पाटलांना चांगलीच टक्कर दिली होती। यंदा ते निवडणूक भाजपमधून लढवतील असं बोललं जात होतं। मात्र ऐनवेळी चंदगडची जागा दादा गटाला गेल्यानं नाराज झालेल्या शिवाजी पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरलाय। मागील 5 वर्षात त्यांनी मतदारसंघात आपला कनेक्ट वाढवला असून भाजपची छुपी ताकद शिवाजी पाटलांना मिळाल्यास चंदगडमध्ये धक्कादायक निकाल लागू शकतो। 5वी जागा आहे ती म्हणजे जत विधानसभा। जत मधून यंदा भाजपचे गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत उभे ठाकलेत। परंतु भाजपच्या तम्मनगौडा रवी पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलाय। जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे संचालक असलेले तम्मनगौडा रवी पाटील यांनी अखेरपर्यंत उमेदवारीसाठी प्रयत्न केले। मात्र पडळकर हे फडणवीसांचे खास असल्याने
त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली। मात्र तम्मनगौडा रवी पाटील हे लिंगायत समाजातून येतात। जतमध्ये लिंगायत समाजाची मतेही जास्त आहेत। त्यातच तम्मनगौडा रवी पाटील यांना विलासराव जगताप यांचा पाठिंबा मिळेल असं बोललं जाते। त्यामुळे गोपीचंद पडळकर यांची आमदारकीची वाट बिकट झाली आहे। 6वी जागा आहे ती म्हणजे पाटणची। पाटणमध्ये शिंदे गटाकडून विद्यमान आमदार शंभूराज देसाई विरुद्ध ठाकरे गटाकडून हर्षद कदम असा दोन्ही शिवसेनेतच सामना पाहायला मिळतोय। मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सत्यजित पाटणकर यांनी अपक्ष अर्ज भरत पाटण विधानसभा निवडणुकीत रंगत निर्माण केली आहे। पाटणमध्ये पाटणकर गटाची मोठी ताकद आहे। तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांचं त्यांचं जाळ आहे। दुसरीकडे हर्षद कदम यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेच्या मतात विभागणी होणार आहे। त्याचा फटका शंभूराज देसाईंना बसेल असं बोललं जाते। अशा वेळी सत्यजित पाटणकर यांना प्रथमच आमदार होण्याची संधी आहे। 7वी जागा आहे सांगलीची। या ठिकाणी भाजपकडून सुधीर गाडगीळ विरुद्ध काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील असा थेट सामना असताना जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अर्ज भरलाय। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचाही जयश्री पाटलांना पाठिंबा असून त्यांनी जयश्री पाटलांसाठी प्रचाराचा धडाका लावलाय। त्यामुळे जे लोकसभेला झालं तेच आता पुन्हा विधानसभेला होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। जयश्री पाटलांच्या बंडखोरीमुळे पृथ्वीराज पाटील यांचं मात्र टेन्शन वाढले। 8वी जागा आहे कसबा। कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळेल। मात्र काँग्रेसच्या कमलताई व्यवहारे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानं धंगेकरांचं टेन्शन वाढले। कमलताई व्यवहारे या पुणे महापालिकेच्या पहिल्या महापौर असल्यानं त्यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे। त्याचा फटका रवींद्र धंगेकर यांना बसू शकतो। याशिवाय मनसेने सुद्धा गणेश भोकरे यांना कसब्यातून तिकीट दिल्यानं या ठिकाणी मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणावर होईल। 9वी जागा आहे पर्वतीची। पर्वती विधानसभा। या ठिकाणी शरद पवार गटाकडून अश्विनी कदम विरुद्ध भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्यात फाईट होणार आहे। मात्र काँग्रेसच्या आबा बागुल यांनी बंडखोरी केल्यानं अश्विनी कदम यांचं टेन्शन वाढले। आबा बागुल हे महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी उपमहापौर राहिलेत। पर्वती मतदारसंघातून 30 वर्षांहून अधिक काळ नगरसेवक म्हणून आबा बागुल हे निवडून आले आहेत। 2009 पासून ते काँग्रेस सृष्टीकडे पक्षाकडे उमेदवारी मिळावी यासाठी मागणी करीत आले, पण प्रत्येक वेळी आबा बागुल यांना डावलण्यात आलं। तर यंदा हा मतदारसंघ शरद पवार गटाला गेला। त्यामुळे आबा बागुल हे नाराज झाले असून त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय। मतदारसंघातील त्यांचं राजकीय वजन बघता महाविकास आघाडीला फटका बसेल असं बोललं जाते। 10वी जागा आहे ती म्हणजे बीडची। बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर विरुद्ध अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर अशा चुलत भावात सामना होणार आहे। मात्र ज्योती मेटे यांनी या ठिकाणी अपक्ष अर्ज दाखल करत नवा ट्विस्ट निर्माण केलाय। खरं तर ओबीसी विरुद्ध ओबीसी असा सामना असताना ज्योती मेटे यांच्या उमेदवारीने मराठा समाजाची मते ज्योती मेटेंना मिळण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे फॅक्टर सुद्धा बीड मध्ये महत्त्वाचा ठरणार असून संदीप क्षीरसागर यांचं टेन्शन वाढले। बाकी तुम्हाला काय वाटतंय? बंडखोर उमेदवारांमुळे महाविकास आघाडीला फटका बसेल की महायुतीला? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।